सारखं आहे. कधी राजवाडा, कधी भक्तांची झोपडी अशा अनुभव दौऱ्याच्या निमित्ताने यांच्यावर असताना आली आहे. भाकड म्हशीला दूध आले असे स्वामीने देखील आपल्या भक्तांच्या एकुल्यातल्या एक घेतलेला कुटुंबाचा आधार असलेला सर्वोपद्धाराच्या म्हशीला दुभती केली माहिती पाहिली. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ही नम्रतेची विनंती आहे. रामायणामध्ये वेदरचना सांगितली. वेदांक अनेक शास्त्रीय विवरण चर्चन केले. आज त्या ज्याला तुम्ही विज्ञानाचे नवे शोध समजा हे शास्त्र धरून मूळ वेदशास्त्र सिद्धांत आहेत हेही अनेक वेळेस सांगते. भस्ममय, रुद्रक महिमा वगैरे अनेक गोष्टी यांना त्या प्रकारचे आजही पटतील अशा बाई सांगितले. मी ऐकले आहेत. अन्नाचे शरीर अंतःकलुषित विचार आणि सरणीवर होणारे दूरगामी दुष्परिणाम तर श्री स्वामी नेहमीच सांगत. शरीर सूचित, अन्नसूचित, मनसूचित, अर्थसूचित याचे महत्त्व वेळोवेळी सांगत. माणसाने कसे वागावे, का वागावे, काय खावे, किती खावे, का खावे, भक्ताने विचार कसा करावा, चिंतन कसले करावे, बेद कसले तरी मनात शुद्ध राखावी यावर नेहमीच गोष्टी सांगत असत. व्रत कर्म साधना करायची कशी करायची याचा पाठ नित्य ऐकूई. भास्कर ब्राह्मणाने तिघांपुरते शिजवलेले अन्न 4000 पानांवर पुरून उरले. ते अन्नाचे वाढ झालेले अनुभव निदान तीन तरी अनुभव आहेत. 60 वर्षा वैद्याला श्रीगुरूंनी संतती दिली तशी लग्न होऊन 12 पासून 22 वर्षा होऊन गेलेल्या संतती दिलेले उदाहरण श्रीस्वामींच्या जीवनात आहेत. सुख्या कष्टाला प्रदक्षिणा घालून कुणाचे कष्ट श्रीगुरूंनी हरवले तर श्रीस्वामींनी बेलाची फांदी लावल्या सांगून कुणी त्रास मुक्त केले. सोबतीला नाग पाठवला. कथा गुरुची येते. इथे श्रीस्वामींनी घराण्याची राखण करणे नागरक्षक पाहिलेला मिळतात. दिवाळी सणासाठी श्रीगुरूंनी 7 रुपये घेतल्याचे उल्लेख गुरुचे जाते. तसाच एक प्रसंग आज श्रीस्वामींमध्ये आठवतो. मी श्रीस्वामींना घेऊन मोटारीने सांगितलं आलो, रत्नागिरी आलो. तो दिवस शुक्रवार 19 ऑक्टोबर होता. नंतर काही दिवसांनी स्वामींकडे पांगरी येथे गेलो असता देवरुखचे कोणी एक गृहस्थ आले. बोलता होता म्हणाले, आपण 21 ऑक्टोबरला देवरुखला भेटलो तेव्हापासून आजची भेट. प्रथम माझ्या चटकन लक्षात आली नाही. तो गृहस्थ गेल्यावर खूप उशीर लक्षात आलं की ऑक्टोबरला 21 तारखेला स्वामी आमच्या समोर रत्नागिरी होते. मग ते गृहस्थ असे कसे म्हणाले स्वामींना विचारले. पण त्यांना ऐकायला चुकला असशील, तो सांगायला चुकला असेल, भेट स्वप्नात झाली असेल, ती तारीख ती नव्हतीच वगैरे दिशावल करणारे उत्तर देऊन शेवटी मी रत्नागिरी होतो जाणार कसा असे म्हणून मला गप्प केले. पण मला स्मरत त्याप्रमाणे माझ्या सांगण्यात काही चूक झालेली नव्हती. हा अनेक रुपये घेण्याचा प्रकार होता. पण त्यानंतर गृहस्थांनी माझी भेट झाली नाही. त्याचा नागगाव श्रींचे टाळले व तो प्रश्न तसाच त्याला पुराव्याशिवाय ठेवून दिला. पण मग अशा प्रकारे श्रीगुरूच्या इतरांची प्रमाणे तेथेही झाला. शूद्राचे शेत विकून दिले असे अनेकांचे शेताचे बागेचे रक्षण केल्याचे अनेक उदाहरणे स्वामी जीवनात आहेत. श्रीगुरूच्या रंजकाला राज्योपभोग पाहायला केले. तसे श्रीस्वामींनी सेवेला नेऊन राहिलेल्या खानोलकर बुवांना दाभोळकर वेंगुर्ला मठाचे मठाधीश बनवून टाकले. आपल्या शिष्यांना शिवंतीचे प्रसाद पुष्प पाठवून देणाऱ्या श्रीगुरूपणे अनेक अमुक ठिकाणी प्रसाद पुष्प मिळेल व ते घे व पूजा कर असे सांगितले. भक्त श्री बाणी आजही हयात आहेत. यावरून लक्षात आले की एकच गोष्ट ती म्हणजे अशा प्रकारचा अवतार चरित्रात घडलेल्या घटनाची पुनरावृत्ती अवतार सदृश्य थोर व्यक्ती जीवनात घडत असते. गुरुचे ते उदाहरण सर्वोपचित म्हणून घेतले. पण त्या इतर संतांचे चरित्र व चमत्कार व सुधारता मूर्तीला असे अनेक प्रसंग स्वामींच्या जीवनात घडतात हे मात्र खरे आहे. मला असे वाटते की जोपर्यंत आमच्या अडचणी त्रास वगैरे संपत नाही तो श्री गुरुपीठ या न त्या स्वरूपात जगात अस्तित्वात आहे तोपर्यंत या अडचणी दूर करण्याचा मार्ग असेच आहेत व ते तसेच दिसणार. कारण जसे डोके दुखणार व एक रामबाण गोळी घेतली की दुःख जाते तसं संत कृपेने आमच्या त्रास नाहीसा होतो. ही रोगी व डॉक्टर यांसारखा अटळ जोडी आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांना पोचवा.